मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार असल्याचं समोर आलंय। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्टच्या कंत्राटात अनियमिततेचा आरोप करण्यात आलाय। मुदत संपलेल्या कंत्राटदारांना अधिकाऱ्यांकडून संधी देण्याचा प्रयत्न झालाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून आधीची कंत्राट रोखली गेली का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। कमी बोली लावणाऱ्या दुसऱ्या क्रमांकांच्या कंत्राटदारांची वाटाघाटी केल्याचंही समजतंय। कंत्राटदारांच्या निर्णयाचा मुंबईकरांना आता फटका बसू शकतो। कंत्राटाचा निर्णय आता महापालिका आयुक्तांच्या कोर्टात गेला आहे। अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेम आपल्या सोबत आहे। वेदांत, कशा पद्धतीने हा सगळा घोटाळा समोर येतोय, काय काय अनियमितता पाहायला मिळते? ज्या प्रकारे आपण माहिती काही अधिकाऱ्यांकडून घेतली, काही महापालिका सूत्रांकडून घेतली, त्यांचं असं म्हणणं आहे की घनकचरा व्यवस्थापनाचं कंत्राट जे जानेवारीमध्ये संबंधित कंत्राटदाराचं संपलं आणि त्यानंतर जी सगळी प्रक्रिया आहे, निविदा प्रक्रिया आहे ती राबवली जात होती। मात्र निविदा प्रक्रिया राबवल्या गेल्यानंतर दुसऱ्या कमी म्हणजे लोएस्ट सेकंड बिडर म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा कमी बोली लावलेल्या कंत्राटदाराशी वाटाघाटी काही अधिकारी करत असल्याचं संशय आला आणि त्यानंतर ते समोर सुद्धा आलं आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्यांशी चर्चा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आणि त्यानंतर असं कळलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून जे सेकंड लोएस्ट बिडर आहे त्याच्याशी वाटाघाटी केली जात होती। आता हा सेकंड लोएस्ट बिडर जो कंत्राटदार आहे तो जुना कंत्राटदार मुंबई महापालिकेचा आहे आणि त्यालाच कंत्राट मिळावं यासाठी काही अधिकारी लॉबिंग करत असल्याचं या सगळ्यामध्ये समोर आलं आणि त्यामुळे जसा मुंबई महापालिका आयुक्त म्हणून चार्ज अश्विनी भिडे यांनी घेतला आणि त्यानंतर हे जे कंत्राट आहे ते रोखलेलं आहे आणि पुन्हा एकदा ही निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचं सुद्धा सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे मागील 4 महिन्यापासून या सगळ्या संदर्भात कोणालाही कंत्राट दिलेलं नाही आणि त्यामुळे जी घनकचरा व्यवस्थापनासाठी जे कंत्राट द्यावं लागतं ते अद्यापही कोणाला मिळालं नसल्यामुळे 4 महिने झाले घनकचरा व्यवस्थापनाचं काम यामध्ये अनेक त्रुटी समोर येतात आणि त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय मुंबई महापालिका आयुक्त घेतील असं कळतं आणि त्यामुळे ही सगळी अनियमितता म्हणजे जर सेकंड लोएस्ट बिडरला जर हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं असतं तर नियमबाह्य पद्धतीने हे काम झालं असतं आणि अनियमितता या सगळ्यामध्ये आढळली असते आणि त्यामुळेच मुंबई महापालिका आयुक्तांनी हे सगळं कंत्राट किंवा हे जे निर्णय घेणं आहे ते थांबवलं आणि आता मुंबई महापालिका आयुक्तच या सगळ्याची निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुढचा निर्णय घेतील। दीपक, या सगळ्या संबंधी महापालिका आयुक्त असतील, महापौर असतील, किंबहुना विरोधी पक्ष नेते असतील, यांची काही प्रतिक्रिया आली आहे का? त्यांनी यावर काही भाष्य केलंय का? अद्याप या सगळ्या संदर्भात कुठली प्रतिक्रिया आली नाही। मात्र ज्या संघटना आहेत, विविध संघटना, ज्या अधिकाऱ्यांच्या संघटना आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जी काही माहिती मिळाली त्यामध्ये असं सांगण्यात येतं की काही अधिकाऱ्यांकडनं याआधीसुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला होता आणि काही भ्रष्टाचाराची प्रकरणंसुद्धा समोर येत आहेत आणि त्यामुळेच मुंबई महापालिका आयुक्तांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जे कंत्राट दिलं जाईल ते योग्य पद्धतीने आणि जे काही नियम असतील त्यानुसार ते दिलं जाईल। मात्र आधीची जी प्रकरण आपण बघतोय म्हणजे मागील 4 महिन्यापासून हे सगळं कोणालाच कंत्राट दिलेलं नाही आणि त्यामुळे योग्य निर्णय जे आहे ते आता मुंबई महापालिका आयुक्त घेतील असं कळतंय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। या सगळ्याबाबत आता मुंबई महापालिकेतून कशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहेत, आयुक्त काय निर्णय घेतात पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।